एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। हा दुसरा व्हिडिओ आहे जो मी काजलताई सोल यांच्याकडून मदर डॉटर कॉम्बो घेतला होता त्याच्याबद्दलचा। तर काही ताईंचे मला कमेंट्स आले होते की तू ब्लाऊजचा व्हिडिओ दाखव वगैरे, तर त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते। तर मी ब्लाऊजचा आणि माझ्या मुलीच्या ड्रेसचा व्हिडिओ पुढे ॲड करते, तो तुम्ही बघा। तर हा माझा ब्लाऊज आणि माझ्या मुलीच्या ड्रेसचे जॅकेट आहे। तर ब्लाऊजची शिलाई बघा, त्यांनी प्रिन्स कट आहे ना, वन साईडून पूर्ण प्रॉपर होता, पण इकडून बघा माझे असे दोन बोटं जातील ना हे असं होतं। आणि ते वेअर केल्यावर तर एवढं बेकार वाटत होतं की ते व्यवस्थित अजिबातही दिसत नव्हतं। आणि ब्लाऊजच्या बाही पण बघा की त्यांनी किती मोठ्या शिवल्या आहेत, की मी त्यांना सांगितलं होतं की मला छोटीच बाही पाहिजे 3 इंचाची, तरी पण त्यांनी। आणि मी ब्लाऊजला असं वरती फुगा वगैरे कधी अजिबात सांगितला नव्हता। पाठीमागचा गळा त्यांनी तेवढा प्रॉपर शिवला होता, पण ते पण थोडासा मला लूज होत होता। मान्य की ते डिझाईनच तशी असेल। आणि हे बघा माझ्या मुलीचं जॅकेट पण कसं शिवलं आहे, त्याचं शोल्डर पण छोटा आहे आणि तो कलर पण तुम्ही बघितला ना, मिसमॅच आहे। रोज गोल्ड आणि माझा येलो गोल्डमध्ये ब्लाऊज जातोय। आणि हा माझ्या मुलीचा ड्रेस आहे, हा तिचा ड्रेस। आणि ही माझी साडी बघा, थोडासा 19-20 कलर आहे। मी हे ते थोडंफार ॲडजस्ट केलं असतं की जाऊ दे, थोडंफार मिळतं जुळतंच आहे, पण ते जर मुलीने जॅकेट वेअर केलं असतं तर ते पूर्णच वेगळं दिसलं असतं। माझा ड्रेस आणि तिची साडी हा कॉम्बो वाटतच नव्हता, हे वेगवेगळंच वाटत होतं। मग वेगवेगळंच घ्यायचं असतं तर मी वेगवेगळंच घेतलं असतं। कॉम्बोची का ऑर्डर दिली असती ना, मला कॉम्बो घ्यायचा होता म्हणून मी कॉम्बोची ऑर्डर दिली होती। असं मिसमॅचसाठी मी ऑर्डर दिली नव्हती। तुम्हीच बघा आणि तुम्हीच कमेंट करून सांगा की हे सेम दिसतंय की वेगळं दिसतंय कलरमध्ये वगैरे, थोडंसं शेडमध्ये मिसमॅच। तर तुम्ही बघितलाच असेल की ब्लाऊजची कशी शिलाई केली आहे। मी त्यांना प्रॉपर सगळं सांगून पण की मला हुक पाठी पाहिजे, तरी पण त्यांनी पुढे केले। आणि प्रिन्स कट पण व्यवस्थित नव्हता, बाही मोठी केली होती। आय डोंट नो त्यांनी त्यांच्या मनाने शिवला असेल, फक्त पाठीमागचा गळा जसा मला पाहिजे होता तसं त्यांनी शिवला। अदर बाकी त्या ब्लाऊजमध्ये काहीच नव्हतं माझ्या मनासारखं की जे मी सांगितले तसं त्यांनी बनवले। आणि माझ्या मुलीचा ड्रेस आणि माझी साडी पण तुम्ही बघितलं असेल की कलर डिफरन्स आहे, साडी वेगवेगळी म्हणजे कापड वेगवेगळं यूज केलंय। तुम्ही मदर डॉटर कॉम्बो यूज देताय। मी खूप सारे त्यांच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की ते सेमच साडीचा ड्रेस मुलीसाठी शिवतात। मला वाटलं की ते सेमच शिवतील, पण त्यांनी तसं सेम मॅचिंग कपडा घेतला। जर मला हे आधीच माहिती असतं तर मग मी नसतं शिवायला टाकलं ना त्यांच्याकडे की त्या सेमच कपडा यूज करता। मी त्यांच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की ते सेमच साडी मुलीसाठी यूज करतात। तर त्या बोलल्या की साडी अवेलेबल नव्हती, तर त्यांनी मला आधीच सांगायला पाहिजे होती की अवेलेबल नाही आहे, मी दुसरी यूज करू का। पण ते पण त्यांनी त्यांच्या मनानेच केलं। जर कस्टमर तुम्हाला ऑर्डर देते तर तुम्ही कस्टमर सांगताय तसं देत असाल तर बरोबर आहे ना, तरच कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन होईल ना। तुम्ही जर तुमच्या मनाने केलं आणि त्याचं कस्टमरला नाही आवडलं तर त्याचा काय उपयोग ना। आणि मला खूप साऱ्या ताईंचे कमेंट्स पण आले की त्यांच्यासोबत पण असंच झालंय। म्हणजे हा प्रॉब्लेम काय माझ्या एकटीसोबतच नव्हता झाला, खूप साऱ्या ताईंसोबत पण झाला की एवढंच की त्या समोर नाही आल्या। आणि मला वाटलं की कुठेतरी मला असं वाटत होतं की ऑर्डर रिटर्न देताना मला गिल्ट होत होता की मी का ऑर्डर रिटर्न करते। कारण ताईंचे मला रिप्लायज असे येत होते की आम्ही पण कष्ट करतो, आमचे पण आमचे कष्ट तरी बघा त्याच्यामध्ये। आणि ते अशा हात जोडलेले 2 इमोजी पाठवत होते, त्याच्यामुळे मला वाटत होतं अरे मी रिटर्न करून चूक केली का। मला एवढा गिल्ट येत होता की अरे मी का रिटर्न केलं, त्यांचं एवढं नुकसान झालं। पण ते असं नव्हतंच प्रॉपर की मी ते ठेवून घ्यावं, त्यात माझं पण नुकसान होतं। तर सगळेजण आपापलाच विचार करणार ना, तर मग मी का नाही माझा विचार करणार, म्हणून मी पण ते रिटर्न केलं। पण ते असं एक मनात गिल्ट देत होत्या की तुम्ही रिटर्न का केलं असं, लाईक ते मला हात जोडलेले इमोजी पाठवत होत्या की मी म्हटले की तुम्ही व्यवस्थित नाही शिवलं, तर असं केलं तसं केलं, तर त्या मला असं हात जोडलेले इमोजी पाठवत होत्या। आणि त्या म्हणत होत्या की आता आमचे पण कष्ट आहेत। अरे आमचे पण कष्टाचेच पैसे आम्ही दिले, आमचे पण कष्टच आहेत त्याच्यामध्ये, म्हणून मी पण ते रिटर्न केलं। जर प्रॉपर असतं, तर व्यवस्थित बसत असतं, तर मी का ते रिटर्न केलं असतं, तुम्हीच सांगा बरं। या व्हिडिओमध्ये मी कुणाबद्दल किंवा कुणासाठी काहीच वाईट बोलत नाही। मी फक्त माझा एक्सपिरियन्स शेअर केला की मला असा एक्सपिरियन्स आला। जसं की त्या ताई शेअर करतात की त्यांना कस्टमरसोबत असा एक्सपिरियन्स आला, तसं मी माझा ऑनलाईन शॉपिंगचा हा एक एक्सपिरियन्स शेअर करते। मला कुणाबद्दल काही वाईट बोलायचं नाही आहे किंवा कुणाचं काहीच असं वाईट चिंतायचं नाही आहे, कुणावर तर जळायचं अजिबातच नाही आहे। मी फक्त जस्ट माझा एक एक्सपिरियन्स मी शेअर करते की माझ्यासोबत असं झालं। अजून कुणासोबत असं झालं असेल तर त्यांनी सांगा, एवढंच। बाकी ह्या व्हिडिओमध्ये दुसरं काहीच हेतू नाही आहे की कुणाचं नुकसान करावं किंवा कुणाबद्दल वाईट बोलावं। मी फक्त जस्ट माझा एक एक्सपिरियन्स शेअर केला। मी कुणाबद्दलही एकही शब्द वाईट बोललेली नाही, जे माझं आहे, जो माझा रिअल एक्सपिरियन्स आहे तोच मी शेअर केलेला आहे। बाकी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पण दुसरा पार्ट तुम्ही शेअर करा। आणि चलो बाय।